6वी झूम मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला मस्त रसरशीत आणि छान दाणेदार गूळ घालून पोह्याचा शिरा बनवून दाखवणार आहे. हा शिरा करायला खूप सोपा आहे आणि खायला तर खूपच भन्नाट लागतो. शिवाय हा पौष्टिकसुद्धा आहे. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला गॅसवरती पातेले ठेवायचे आहे आणि त्यामध्ये बारीक केलेला 1 वाटी गूळ घालायचा आहे. आता ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे ना, त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचा आहे. या गुळाची आपल्याला चाचणी वगैरे काहीच करायची नाही. फक्त पाण्यात गूळ विरघळले ना, इतपतच आपल्याला या पाण्याला उकळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण पाण्यामध्ये घातलेला गूळसुद्धा पूर्ण विरघळला आहे. आपल्याला फक्त यामधला गूळ आहे ना, तो विरघळून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे करायचा नाही. यामधला गूळ छान वितळल्यानंतर आपल्याला फक्त या पाण्याला 1 ते 1.5 मिनिटे उकळी काढून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करून हे पातेलं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 7 ते 8 बदाम कट करून घालायचे आहेत. आता हे बदाम आपल्याला अगदी थोड्या वेळ परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे छान खरपूस परतल्या जातात. आता पाहू शकता बदाम आपले हलकेसे परतून झालेत. आता यामध्ये आपल्याला लगेच 1 चमचा मगज बी घालायचं आहे. त्यालाच आपण खरबुजाचं बी असंही म्हणतो. आता 2 चमचे यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहेत. आता हे घातलेलं साहित्य आपल्याला आणखी थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे म्हणजे छान आपलं खरपूस हे भाजून होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता कमी गॅसवरती आपला सुकामेवा अगदी खरपूस खमंग भाजून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. इथे मी फक्त मनुके, बदाम आणि मगज बी वापरले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता. आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा आहे. हा किस परतत असताना पहा गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण खोबऱ्याचा किस परतत असताना आपल्याला वेळ जास्त लागत नाही. पटकन हा किस परतून होतो. तर आज इथे मी ना सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. पण ओलं खोबरं ना सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल नसतं. सुकं खोबरं आपल्या घरामध्ये हमखास असतं म्हणून इथे मी आज सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला आहे. तेव्हा समजायचं आपलं खोबरं आहे ना खमंग भाजून झालं आहे. आता हे खोबरंसुद्धा आपण काढून घेऊयात. आता परत आपल्याला तीच कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये पुन्हा 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. हा शिरा बनवताना पहा खूप जास्त तूप लागत नाही नेहमीसारखं. खूप कमी तुपामध्ये हा शिरा तयार होतो. आता यामध्ये मी 1.5 वाटी पोहे घातलेत. ज्या वाटीने आपण गूळ, पाणी आणि खोबरं मोजलं आहे ना, त्याच वाटीने आपल्याला पोहेसुद्धा मोजून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण होतं, बिघडत नाही पहा आणि शिरासुद्धा एकदम परफेक्ट बनतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा शिरा बनवताना पोहे कुठले वापरायचे, जाड किंवा पातळ? तर जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी घरामध्ये वापरतो ना, त्याच पोह्याचा इथे मी वापर केलेला आहे. कुठलेही स्पेशल पोहे या शिऱ्यासाठी वापरावे लागत नाही. जे पोहे आपल्याकडे आहेत ना, तेच पोहे वापरून हा शिरा बनवता येतो. आता आपल्याला गॅसची फ्लेम पहा लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हे पोहे खमंग भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरतीच आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत म्हणजे पोहे छान आतपर्यंत कुरकुरीत होतात आणि मग शिरा खातानासुद्धा तो खूप जास्त चवदार लागतो. पोहे भाजता भाजता मला इथे 8 ते 9 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता पोह्याचा हलकासा रंगही बदलला आहे आणि पोहे मस्त फुलूनसुद्धा आलेले आहेत. तेव्हा समजायचं पोहे आपले छान आतपर्यंत भाजलेत. पोहे छान भाजले ना की किचनमध्ये सुद्धा मस्त पोह्याचा सुगंध दरवळतो. तेव्हाही समजायचं आपले पोहे खमंग भाजून झालेले आहेत. आता आपण काय करूया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं आहे ना ते घालायचं आहे. आपण गुळाचं पाणी करतो ना तर बऱ्याचदा यामध्ये पहा कचरा किंवा खडेही निघतात. त्यासाठी आपल्याला हे गुळाचं पाणी अशा प्रकारे गाळणीने गाळून यामध्ये घालायचं आहे. तर पाहू शकता संपूर्ण पाणी यामध्ये मी घातलं आहे. आता गॅसची फ्लेम ना थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल. फ्लेम वाढवल्यानंतर सतत आपल्याला या पोह्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे जेणेकरून हे मिश्रण खाली लागणार नाही म्हणून. आता हे घातलेलं गुळाचं पाणी ना संपूर्ण आटेपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे. इथे मी गुळाचा वापर केला आहे पहा शिरा बनवताना. तुम्हाला गूळ नसेल वापरायचा ना तर याच प्रमाणामध्ये तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता. पण हा शिरा ना गुळातलाच खूप चवदार लागतो म्हणून मी इथे गुळाचा वापर केला आहे. अगदी 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गुळाचं पाणी यामधलं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. अगदी थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक आहे.
आता या स्टेजला यामध्ये आपल्याला भाजलेलं खोबरं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गुळाचं पाणी यामध्ये शिल्लक असतानाच आपल्याला खोबरं घालायचं आहे. खोबरं घातल्यानंतर पहा हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागतं. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये आपला आता शिरा तयार होणार आहे. पाहू शकता लगेच पाणी आटायला लागलेलं आहे. आता गॅस आपल्याला ना लो करायचा आहे, म्हणजे हे मिश्रण खाली लागणार नाही पहा. तर तुम्ही पाहू शकता आपण गुळाचं पाणी घातलं होतं ना, ते पूर्ण आटलेलं आहे. छान हे आपलं ड्राय मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये सुरुवातीला जो सुकामेवा भाजून ठेवला होता ना, तो टाकून घ्यायचा आहे. आता फ्लेवरसाठी यामध्ये आपल्याला 3-4 विलायची कुटून घालायची आहे. विलायचीमुळे या शिऱ्याला चव खूप छान येते. आता परत मी 1 चमचा वरतून यामध्ये तूप घातलेला आहे. शिरा तयार झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घाला आणि तुम्ही पहा काय मस्त चव लागते आणि शिऱ्याला छान अशी शाईनसुद्धा येते. शिरा बनवताना नेहमी विलायची पावडर अशी शेवटीच घालायची, म्हणजे त्याचा स्वाद ना छान टिकून राहतो. विलायची पावडर घातल्यानंतर आपल्याला एखादा मिनिटभर हा शिरा हलवून घ्यायचा आहे. सुकामेवासुद्धा आपल्याला शेवटीच घालायचा आहे, कारण तो छान क्रंची लागतो खाताना पहा. सुरुवातीला जर घातला ना तर तो मऊ होतो, त्यामुळे असा शेवटीच घालायचा आणि थोडंसं परतून घ्यायचं. तर इथे खूप मस्त आपला पोह्याचा शिरा तयार झालेला आहे. हा गरमागरम शिरा आता लगेच सर्व करायचा आहे पहा. खूप मस्त आपला शिरा तयार झाला आहे. तर गॅस बंद करून शिरा आपण लगेच सर्व करून घेऊयात. जेव्हा कधी तुम्हाला ना गोड खायची इच्छा होईल ना, तुम्ही हा पोह्याचा शिरा एकदा बनवून खा. तुम्हाला नक्की आवडेल, कारण बनवल्याशिवाय तुम्हाला याची चव समजणार नाही. खूप चविष्ट लागतो आणि खायलाही हेल्दी आहे. ट्राय करून पहा. हा शिरा ना गरमच नाही तर थंड झाल्यावरती सुद्धा तितकाच चविष्ट लागतो. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा शिरा मस्त पर्याय आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना देखील हा शिरा खूप आवडेल. तर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एक अशाच छानशा चवदार रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.